मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, रामनवमीच्या दिवशी हा उपाय करायला विसरू नका। तर रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामाचा पाळणा आपल्याला नक्की बोलायचंय। गुरुवारच्या दिवशी रामस्तुती, राम कवच, प्रभू श्री रामांचे राम राम या नावाचा जप करायचा आहे। शालिनी भक्ती सागरवर स्कंद महापुराण आलेलं आहे। तर सर्वांनी शालिनी भक्ती सागर हे चॅनल सर्च करा आणि स्कंद महापुराणाच्या गोष्टी श्रवण करा। अध्याय कथा खूप छान छान आहेत तिकडे। ते माझं फर्स्ट चॅनल आहे, तिकडे 1,06,600 माझे सबस्क्रायबर झालेले आहेत। तर त्या चॅनलला नक्की सर्वांनी भेट द्यावी आणि प्रभू श्री रामांच्या अध्यायाचे वर्णन सर्वांनी ऐका, म्हणजे तुम्हाला खूप कोट्यावधी पुण्यफळाची प्राप्ती होईल। काशी खंडाचा महत्व त्यामध्ये आलेलं आहे। रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना सेतुबंधूंनी कशी केली आहे, रामाने प्रयागराज तीर्थाचं वर्णन आलेलं आहे। कलियुग मध्ये लोक कसे आपल्या बरोबर वागतील असे संपूर्ण वर्णन स्कंद महापुराणांचं रियालिटी शालिनी भक्ती सागरवर सांगितलेली आहे। तर सर्वांनी शालिनी भक्ती सागर हे चॅनल सर्च करून स्कंद महापुराणाचा लाभ घ्यावा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जय श्रीराम।